हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी मोतीचूरच्या लड्डूची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर मस्त असे मार्केटमध्ये जसे टेस्टी भेटतात मोतीचूरचे लड्डू तशीच रेसिपी आहे ही। पहा, तुम्ही करून पहा। तर यासाठी मी 2 ग्लास बेसन घेतलेला आहे, जवळपास अर्धा किलोच्या आसपास असेल ते। तर ते घेऊन मी त्यामध्ये टेस्टसाठी थोडंसं मीठ टाकून त्याला भज्याचं पीठ कसं असतं पातळ, तसं मी त्याला पातळ करून घेणार आहे। तर हे पहा, एकाच डायरेक्शनने आपल्याला राऊंड फिरून ते पातळ असं करून घ्यायचं आहे। भज्याचं पीठ कसं असतं तसंच सेम। तर हे पहा असं। तर जे गाठी असतात त्या नसायला पाहिजे त्याच्यामध्ये। तर याच पद्धतीने तुम्ही त्याची काळजी घ्यायची आहे की गाठी होणार नाहीत। तर हे पीठ तयार झाल्यानंतर मी एक साइडला तेल व्यवस्थित मीडियम गॅसवर तापून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये हे आपण पीठ टाकणार आहोत। तर हे पतलं पीठ असल्यामुळे आपण त्याला चमच्यानेच तेलामध्ये टाकणार आहोत। तर मी हे पहा असे तेलामध्ये टाकून मी असे भजी काढून घेतलेले आहेत त्याचे। तर हे व्यवस्थित मीडियम गॅसवरच तुम्हाला करायचे आहेत। तर अशाच प्रकारे मी एक घाना काढलेला आहे। तर आता मी त्याचप्रमाणे दुसरा घानाही तसाच काढून घेईन। तर गॅस मीडियमच ठेवायचा आहे। त्यामध्ये असं तुम्हाला राऊंडमध्ये ते पीठ टाकून त्याचे कोणत्याही पद्धतीने भजे काढून घेऊ शकता, किंवा मग तुम्ही थोडंसं घट्ट पीठ करून त्याचे वडे पण काढून घेऊ शकता। तर मी हे इझी वाटतं म्हणून मी याच पद्धतीने मी केलेलं आहे। तर तुम्हाला एक 15-20 मिनिटात हे भजे काढून होतील। त्याच्यामध्ये तुम्हाला सोडा टाकायची गरज नाही किंवा काहीच नाही, फक्त मीठ टाकून पातळ असं पीठ करून घेऊन त्याचे भजे काढून घ्यायचे आहेत। तर ते आता भजे झाल्यानंतर मी एक साइडला एका कढईमध्ये 2 ग्लासासाठी 2 वाटी साखर घेऊन त्याचा पाक करून घेणार आहे व्यवस्थित। तर 2 वाटी साखर घेतलेली आहे मी आणि गॅस मीडियमच ठेवलेला आहे। तर त्यामध्ये 2 वाटी साखरसाठी 1 वाटी पाणी, या पद्धतीने मी त्याचा पाक करून घेणार आहे। हा पाक गुलाबजामुनचा पाक कसा असतो त्याचप्रमाणे हा सुद्धा तुम्हाला करून घ्यायचा आहे। तर तो गॅसवर पाक होईपर्यंत आपण हे भजे जे आहे काढलेले आपण ते मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेऊया। तर मी आता हे ग्राइंड करून घेतल्यानंतर हे असे बारीक करून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये। एकदम जे आपले मोतीचूरचे लड्डूची जे बुंदी असते त्याचप्रमाणे ते बारीक होतील। तर इतपत असे बारीक होतील असे तुम्हाला मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहेत। तर मी त्याच प्रकारे सगळे भजे मी मिक्सरमधून काढून घेतलेले आहेत, बारीक करून घेतलेले आहेत। तर तोपर्यंत आपलं हे पाक पण आता रेडी झालेला आहे। मी पाहत आहे की थोडंसं चिपचिप असं झालं ना, थोडंसं चिकट पाक, तर ते सफिशियंट आहे तुमच्यासाठी। तर ते तुम्ही तसं झाल्यानंतर तुम्ही गॅसची फ्लेम बंद करून टाकू शकता। आणि नंतर मी याच पाकामध्ये फूड कलर यूज टाकत आहे मी ऑरेंज कलरचा। आणि ते रेडी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये विलायची पूड पण याच्यामध्येच मी टाकली आहे मी। तर तुम्ही हे मिक्स करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपण जे मिक्सरमधून जे मिश्रण काढून घेतलेलं आहे ते त्याच्यामध्ये तुम्हाला मी ॲड करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये। तर आता हे मिश्रण आपण याच्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। हे पहा, असं हळूवारपणे व्यवस्थित असं मिक्स होईल, याच पद्धतीने तुम्ही मिश्रण मिक्स करून घेऊ शकता। आणि नंतर मग आपण हे व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर परत तुम्ही गॅसची फ्लेम लोवरती ठेवून गॅस चालू करून ठेवा। नंतर मी याच्यामध्ये थोडा कलर कमी वाटत होता माझा, म्हणून मी थोडा ॲड केला आहे कलर याच्यामध्ये। तर
तर थोडं एक 2 ते 3 मिनिट गॅसची फ्लेम चालू ठेवल्यानंतर ते मिश्रण आहे ते असं आळून येतं, घट्ट होतं थोडंसं. तर तुम्ही परत गॅस बंद करून टाका आणि नंतर मग त्याच्यामध्ये 1 ते 2 चमचे तूप टाकून ते मिश्रण थंड होऊ द्या. आणि हे तूप टाकल्यानंतर मी हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. तर याला थंड झाल्यानंतर आता थंड होण्यासाठी ठेवा आणि थंड झाल्यानंतर तुम्ही लाडू याचे बांधून घेऊ शकता. तर याच पद्धतीने मी आता हे थंड झालेलं आहे तर मी याचे लाडू बांधून घेत आहे. तर या मिश्रणात तुम्ही ड्रायफ्रूट्स पण ॲड करू शकता, पण मी वरतूनच ॲड करणार आहे याच्यावरती ड्रायफ्रूट्स. ते अशा पद्धतीने तुम्ही लाडू बांधून घेऊ शकता. ते पहा. तर कलर पण मस्त आलेला आहे, ऑरेंज कलर असा मस्तपैकी. तर मी सगळे असे बांधून घेतलेले आहेत. ते पहा किती मस्त दिसत आहेत. मार्केटमध्ये जसे भेटतात ना तसेच सेम. तर त्यावरती मी ड्रायफ्रूट्स लावून त्याला डेकोरेट केलेलं आहे. तर तुम्ही आतमध्येही ड्रायफ्रूट्स घालू शकता. तर अशाच पद्धतीने ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब पण करा.